नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज इंडिया श्रीलंकेची सेकंड टेस्ट चालू झाली. फर्स्ट डे इंडियाची पहिली बॅटिंग होती. इंडियाने केले 300 फॉर 5 विकेट लॉस. 86 ओव्हर झाले वाटतं आज, 84. तर चांगली बॅटिंग केली आहे इंडियाने. अजून इंडियाचे 5 विकेट बाकी आहेत. रिषभ पंत इंजर्ड झाला आहे, त्याला काय बॉल लागला आहे हाताला आहे कुठे तर. आणि ज्युरेल खेळतो आहे. आणखीन जैन करून नवीन एक वाटतं स्पिनर आहे. परत तो मानस उतार पण बऱ्यापैकी बॅटिंग करतो. तर तसे 4 बॅट्समन आहेत की ज्यांच्याकडून रन्स होऊ शकतात. उद्या रिषभ पंत येईल कदाचित खेळायला बॅटिंगला. ते निदान इंडियाने अजून 125 रन्स 100 रन्स तरी ॲड करावेत. 400 सव्वा 400 म्हणजे कदाचित त्यांना सेकंड इनिंगला जास्त टार्गेट मिळणार नाही. तर गुड बॅटिंग, ह्याचा कमालीचा फॉर्म लागला आहे. कोण तो? पडिक्कल. आज पण 117 केले, 117. कॅप्टननी पण 50 केले, लगेच आऊट झाला. अजून थोडा खेळायला पाहिजे होता, म्हणजे सेंचुरी करायला पाहिजे होतं. त्याचा पण चांगला फॉर्म आहे. फक्त ह्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर पहिल्या मॅचमध्ये काही करू शकला नाही. आणि आज 50 केले. मोठी थोडी इनिंग अजून झाली असती तर अजून छान झालं असतं. जयस्वालने 45 केले. जयस्वाल आऊट झाल्यावर त्याचं काहीतरी बॉलरबरोबर भांडण झालं. आता ते कशामुळे झालं, काय झालं एवढं काय आयडिया नाही, पण काहीतरी झालं. राहुल आज लवकर आऊट झाला 18वर. आणि ऋषभ पंत 5वर आलेलं, त्याच्या काहीतरी लागलं वाटतं. 3 रन करून रिटायर हट दिसतोय. जडेजाने चांगली इनिंग खेळली, 43 करून आऊट झाला. आणि आता ज्युरेल खेळतोय 7वर आणि तो जैन खेळतोय 1वर. बघू उद्या काय करतात, अजून किती ॲड करतात रन. तर इंडिया चांगल्या पोझिशनमध्ये. बहुतेक ही टेस्ट पण जिंकूच आपण. तिकडे बांगलादेशनी पहिली टेस्ट एवढी छान खेळली आणि दुसऱ्या टेस्टमध्ये माती खाल्ली. माती म्हणजे अशी साधीसुधी नाही, भरभरून माती खाल्ली. कारण पहिल्या इनिंगमध्ये 64ला ऑल आऊट, दुसऱ्या इनिंगमध्ये वाटलेलं थोडं फाईट बॅक करतील, परंतु 95ला ऑल आऊट केलं ऑस्ट्रेलियानी. आणि ऑस्ट्रेलियाने दाखवून दिलं ते का वर्ल्ड चॅम्पियन आहेत. इतके टायटल काय त्यांच्याकडे. ऑस्ट्रेलिया भले पहिली टेस्ट हरली असतील, परंतु ह्या टेस्टमध्ये त्यांनी 210 केले. ते पण अशी पिचवर, ते पण खूप म्हणजे एवढे ते जास्त झाले की त्यांना सेकंड इनिंगची पण गरज पडली नाही. कारण बांगलादेश तेवढे पण नाही करू शकले जे त्यांनी एका इनिंगमध्ये केले. काहीतरी 51 रनने हरले. 210 फक्त केले ऑस्ट्रेलियाने, तरीसुद्धा 51 रन्सनी इनिंग आणि 51 रन्सने हरले. मिचेल स्टार्स पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट, दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट. पॅट कमिन्स 3, नेथन लायन 3. आणि ह्यांच्याकडून शोरफुलनी 7 विकेट घेतले पहिल्या इनिंगमध्ये. तेच काय ते त्यांच्यासाठी ह्या मॅचमधून आउटपुट होतं चांगलं. थोडं बांगलादेशकडून थोडं अजून हे मिळालं असतं बघायला, फाईट बॅक, तर मजा आली असती. 95वर ऑल आऊट झाले. ते जर 200-220पर्यंत गेले असते तर एक त्या ऑस्ट्रेलिया सेकंड बॅटिंगला यावं पण लागलं असतं आणि जे काय टार्गेट त्यांना मिळालं असतं तर थोडं मॅच चांगली झाली असती. पण नाही करू शकले. मिचेल स्टार्सने त्यांना टिकूच दिलं नाही. लिटन दास मला वाटतं पहिल्या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये 0वर आऊट झाला आणि आज देखील 0वर, म्हणजे त्याचा हॅट्रिक झाली 0ची, जेवढं मला आठवतं आहे ते. संतो थोडा चांगला खेळतो. संतो आणि कोणतो दुसरा काहीतरी नाव आहे त्याचा, त्यांची नावं पण आठवत नाही. त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये चांगली पार्टनर. संतोने काहीतरी 31, त्यांनी काहीतरी 27 केली. त्याच्यानंतर जी लाईन लागली ती थांबलेच नाही. हा मुस्तफिजूर 27 का 24वर नॉट आऊट राहिला. बाकी डबल डिजिटमध्ये कोण गेलंच नाही. तर ऑस्ट्रेलियाने परत सिरीज लेवल केली आहे. अजून त्यांची टेस्ट एक आहे की मला नाही वाटत, 2च असतील. तर सिरीज 1-1 झाली आहे. आणि मॅच मला वाटतं 1.5-2 दिवसातच संपली ही मॅच. जशी पाकिस्तानची काहीतरी 2.5 दिवसात संपली, तशी ह्यांची पण 2 दिवसात संपली. असं होईल तर कसं होणार. ह्या लोकांनी पिच पण एवढं ऑस्ट्रेलियानी
पहिल्या मॅच हरल्यामुळे असं बनवलं की बॅट्समनला एकदमच टफ कंडिशन दिली असं वाटतं. म्हणजे स्कोअर कार्ड बघून तर असं वाटतं. आता ॲक्च्युअलमध्ये काय माहिती किती स्विंग बाउन्स किंवा काय होतं टर्निंग होतं की काय. एवढे विकेट फटाफट गेले. 64 आणि 95ला ऑल आऊट झाले तर कमाल आहे. आणि ऑस्ट्रेलिया पण काय एवढा मोठा स्कोअर नाही होते, ते पण 210. ते पण लास्टचे त्यांचे लायन वगैरे खेळले थोडेफार म्हणून ते झाले. तर अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाने ही टेस्ट जिंकली आहे. आता इंडिया पण जिंकेल आणि इंडियाची पुढे मला वाटतं यांच्याबरोबर ODI वाटतं 5 आणि काहीतरी T20 पण आहेत 3 असं काहीतरी. तर उद्या इंडियाने अजून 100-125 करायला पाहिजे. मॅच चांगली होईल म्हणजे जिंकू आपण इझिली. थोडं पण जरा असं वन साईडेड बघायला कंटाळा येतो थोडंसं. श्रीलंकेने पण जरा ह्या वेळेला इंडियाला जरा थोडं म्हणजे 4-5 दिवसापर्यंत मॅच गेली पाहिजे आणि थोडंसं एकदा तरी वाटलं पाहिजे की इंडिया ही मॅच जिंकते की नाही असं. म्हणजे कॉम्पिटिशन बघायला मिळाली पाहिजे. नुसतं एकदम इंडिया आरामात जिंकते, रन्स करते, विकेट घेतात आणि तर तसं पण नको, कॉम्पिटिशन पाहिजे एक. असो, तर ते काल परवा मी एक व्हिडिओ केला त्याच्यात मी पाकिस्तानचं जो डाऊनफॉल आहे त्याच्याबद्दल बोललो. तर ॲक्च्युली आम्ही जेव्हा लहान होतो 12, 13, 15 वर्षापर्यंत बघत होतो त्या मॅच, पाकिस्तानबरोबर मॅच असलं असं जिंकेल की नाही याची गॅरंटी नाही आणि 100% तर नाहीच नाही. असं 90% पाकिस्तानच जिंकणार आणि 10% थोडे चान्स असायचे, कारण त्यांची टीमच खतरनाक होती आणि एवढे चढून खेळायचे. जसं बॅटिंग असेल तर बॅटिंगमध्ये नुसती एक बॅट्समन जातो नाही तर दुसरा येतो तो त्याच्यापेक्षा खतरनाक, तिसरा येतो तो त्याच्यापेक्षा असे एकसे. ओपनिंगला त्यांचे जेव्हा मी बघत होतो तेव्हा सईद अनवर, अमीर सोहेल, त्याच्यानंतर शाहिद आफ्रिदी आला. वन डाऊनला तो इजाज यायचा, खतरनाक होता तो पण. इंजामाउल हक, त्याच्यानंतर सलीम मलिक करून एक होता, मोईन खान. आणि त्यांच्यानंतर मग हे आले युसुफ योहाना, शोएब मलिक, युनिस खान, अब्दुल रझाक, मोहम्मद काय त्याचं नाव, अझर महमूद सॉरी. बॉलरमध्ये साकलेन होता, मुस्ताक होता, परत दिनेश कनेरी आला, आफ्रिदीच होता बॉलिंग टाकायचा. फास्ट बॉलर तर बापरे, वसीम, वखार, शोएब. तो सामी जो होता तो त्याची पण 150+ टाकायचा तो. त्याच्यानंतर आमिर आला, परत आसिफ येऊन गेला. तो पण त्याने जर फिक्सिंग वगैरे केली नसती ना तर तो पण चांगला म्हणजे खूपच चांगला होता. त्याचे पण आज 300-400 विकेट असले असते टेस्टमध्ये. एवढा तो जबरदस्त स्विंग वगैरे करायचा बॉल आणि त्याचा कंट्रोल मस्त होता लाईन आणि लेंथवर. तो गेला. उमर गुल, वहाब, तर मस्त प्लेयर होते त्यांच्याकडे. ऑलराऊंडर पण सॉलिड यायचे, तो फराहत वगैरे. तर आणि आपल्याबरोबर जेव्हा जेव्हा खेळायचे तेव्हा जास्त करून जिंकले जायचे आपल्याबरोबर 90sमध्ये जास्त करून. 2005च्या नंतर जेव्हापासून धोनी, युवराज, कैफ, रायना वगैरे हे आले ना तेव्हापासून इंडियाचं चेंज झालं. कारण पहिला सचिन तेंडुलकर, गांगुली, राहुल द्रविड हे लोकांनी थोडी सुरुवात केली चेंज करायला. म्हणजे एकदमच त्यावेळेला हरत नव्हतं, चांगले खेळून हरत. तेव्हा बॉलिंग एवढी स्ट्रॉंग नव्हती पण बॅटिंग आपली स्ट्रॉंग होत होती. आणि हे लोक जेव्हा आले युवराज वगैरे तर सेहवाग, तर इंडियाला ऑप्शन मिळाली. सेहवाग बॉलिंग टाकायचा, युवराज बॉलिंग टाकायचा, रायना बॉलिंग टाकायचा. तर इरफान पठाणसारखा ऑलराऊंडर होता. तर त्यामुळे मग इंडियाचं ते जिंकण्याचं तिकडून चालू झालं. आणि मग त्यानंतर आपली टीम एवढी स्ट्रॉंग झाली आणि त्यांची टीम एवढी खाली डाऊनफॉल झालं की आता त्यांच्याकडे असे म्हणजे पहिले जिद्दी प्लेयर होते, म्हणजे हारच मानायचे नाही तिकडं. आणि इंडियाबरोबर तर असे जीव तोडून खेळायचे. तेव्हा त्यांची फिल्डिंग पण एकदम जबरदस्त, बॅटिंग पण बाकीच्या टीमबरोबर एवढी नसेल तेवढी इंडियाबरोबर फिल्डिंग इम्प्रूव्ह व्हायची, रनिंग बिटवीन द विकेट वगैरे. सईद अनवरची ती मला इनिंग आठवते 194ची, चेन्नईमध्ये खेळलेला. अरे तो जिथे मारतोय तिथे चौकात जायचा, असं वाटतं की प्लेयर नाहीच आहे आणि त्याला बरोबर म्हणजे असं फिट केलं आहे की बॉलला टच केलं की गॅपमध्येच जाणार. आणि असले त्याने चौके छक्के मारलेले तेव्हा.
असं बघायला गेलं तर तो काय एवढा हट्टाकट्टा नव्हता. हां, पण त्याचे 4 राउंड जबरदस्त होते. असा फ्लिक करायचा 6 जबरदस्त काय इनिंग खेळलेला तो, बापरे. 194 त्यावेळेला त्यांनी केलेले ODIमध्ये, जे काही वर्षांनी मग सचिन तेंडुलकरनी मोडून 200 करणारा पहिला माणूस बनला. तर तो सईद अनवर खतरनाकच होता. इंडिया विरुद्ध तर अजूनच जास्त चांगला खेळायचा. आणि त्यांच्याकडे बॅट्समन पण असे होते जे चांगल्यापैकी बॉलिंग टाकायचे. आफ्रिदी, अमीर सोहेल, सलीम मलिक, परत अजून एक कोणतरी होतं बॅट्समन जो चांगली बॉलिंग टाकायचा त्यांचा, नाव नाही आठवत आता. तर सॉलिड टीम होती. साकलेंनी कसली बँगलोर का चेन्नईला टेस्टमध्ये मस्त बॉलिंग टाकलेली, सचिन तेंडुलकरला वगैरे आउट केलेलं. इंडियाला कितीतरी वेळा हरवून गेलेले ते लोक. पाकिस्तानमध्ये पण हरवायचे, इंडियामध्ये येऊन पण टेस्ट मॅच त्यांनी जिंकलेले आहेत, म्हणून तर अजून त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे आपल्यापेक्षा. पण आत्ता मॅच होत नाही, हे त्यांचं लक आहे आणि आपलं बॅड लक आहे. आत्ता जर झाल्या असत्या ना तर आपण खूप त्यांना मागे टाकलं असतो. पण ते पाकिस्तानसाठी पण ते चांगलं नाही की ते लोक एवढे खराब टीम झाली आहे. कोण असं म्हणजे लोवेस्ट टीमकडून पण हरते, चांगल्या टीमकडून तर एकदम धोबी पछाडच मिळतो आहे त्यांना. कारण कसं आहे, मॅच थोडा चांगल्या टफ झाल्या पाहिजे. एक म्हणजे अशी सिच्युएशन बनली पाहिजे, कोण जिंकेल कोण नाही जिंकेल सांगू शकत नाही, किंवा हरते अशी दिसते ती मॅच हरणार आहे आणि त्या सिच्युएशन येऊन मॅच जिंकतात आहे, किंवा एकदम असं झालं की लास्टचा दिवस आहे आणि स्वयंसो विकेट आहेत आणि बस जस्ट जिंकतील जर अजून थोडी पाडली, असं सिच्युएशन झाली तर मजा येते बघायला. आणि तशा टीम होत्या ह्या, आत्ता नाही आहेत. त्यामुळे आता कोणामध्ये कॉम्पिटिशन होते, इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि थोडंफार न्यूझीलंड. बाकी कुठल्या चांगल्या टीम आहे ना. वेस्ट इंडिज राहिली आहे तशी, ना पाकिस्तान राहिली आहे तशी, ना झिम्बाब्वे राहिली आहे. श्रीलंका पण तर एवढी नाही स्ट्रॉंग आहे. श्रीलंका पण एका वेळेला काय टीम होती. आटापट्टू, जयसूर्या, जयवर्धने, संगाकारा, दिलशान, तो एक समरवीरा करून होता. त्याच्या आधीच जर गेलं वर्ल्ड कपला तर तो कॅप्टन रणतुंगा, चंदना करून एक होतं त्यांचा ऑलराऊंड, छोटासाच होता, एवढं काय हे नाही पण सॉलिड होता, असा बारीक किडकिडा. चमिंदा वास, मुरलीधरन, धर्मसेना, काय प्लेयर होते त्यांचे पण सॉलिड. एवढं छोटी कंट्री असून पण तर ती मजा गेली. आता तेव्हा सगळी कंट्री म्हणजे कसे झिम्बाब्वेसारखी टीम तेव्हा टफ द्यायची तर इंडियाला. तो अँडी फ्लावर, ग्रांट फ्लावर, गाय विठ्ठल, कॅम्बल त्यांचा कॅप्टन होता, असे प्लेयर होते त्यांच्याकडे. तर मस्त मॅच होतं. हिट स्ट्रीक. आता म्हणजे वेस्ट इंडिजची चांगली टीम होती. आता एकदम वेस्ट इंडिज फक्त आता काय 2020मध्ये कधी कोणाला हरवून सांगू शकत नाही, पण बाकी टेस्ट आणि ODIमध्ये तेवढी स्ट्रॉंग नाही राहिली. पहिल्याची लाराच्या वेळेला काय टीम होती. तर अशा टीम आल्या पाहिजे वर, तर कसं कॉम्पिटिशन होणार, मजा येणार जरा बघायला. मॅच इंटरेस्टिंग. सिरीजला लोक बघितल्या ना, नाही तर माहिती आहे हां चला काय वेस्ट इंडिज ना, यांना तर आपण हरू, चुकून एखादी मॅच जिंकली तर जिंकली, नाही तर आपण हरू, असं हे होतं. श्रीलंकेबरोबर पण सेम. तर ते नसायला पाहिजे. कसं कॉम्पिटिशन मस्त म्हणजे इंटरेस्ट आला पाहिजे लोकांना, हां की बाबा बघूया कोण जिंकते, श्रीलंका काय इंडिया जिंकते, हा प्लेअर कसा करतो ते लक्ष राहायला. आता कोण श्रीलंकेचे असे प्लेअर पण नाहीत ज्यांचे नावाने म्हणजे असं की बाबा हा खेळतोय वगैरे, तर मजा नाहीत. तर वर्ल्ड क्रिकेटला गरज आहे. आणि क्रिकेट असं फुटबॉलसारखा पण प्लेयर नाही की ज्याच्यात 20-25 कंट्री खेळतात आहे. मुश्किलने 10-15 कंट्री आहे ज्या थोडं कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळतात. त्यांच्यामध्ये पण 6-7 टीम एकदमच लो रँकला जाऊन खेळत असणार, तर काय वरच्या फक्त 4-5 टीम त्या आपसातच खेळणार आणि हे दाखवणार कॉम्पिटिशन असलं पाहिजे गेममध्ये कुठल्या पण. दोन्ही टीम कशा तोल्या मोलाच्या असल्या तर मजा येतील ना, नाही तर एक टीम आपली खुश आणि दुसरी टीम आपली माहिती आहे पहिल्या बॉलच्या आधीच असं समज होतं काय जिंकणार, असं नको व्हायला. तर पाकिस्ताननी थोडे आपलं लक्ष दिलं पाहिजे टीम बिल्डिंगवर.
पॉलिटिक्स कमी केली पाहिजे, चांगले प्लेयर आणले पाहिजे. प्लेयरनी पण आपलं स्किल दाखवलं पाहिजे जे पहिल्याच्या त्यांच्या प्लेअरमध्ये होतं. आणि ती त्यांच्यात ती हे दिसत नाही आता. पण जशी पहिले जे कसले प्लेयर सोडायचेच नाही मॅच, हरत असले तरीसुद्धा. तो शोएब अख्तर वगैरे कसले बाउन्सर मारायचा तो, जरी हरत असलो तरीसुद्धा. असं दिसतं ना बॉलर आहे त्यांच्याकडे नाही, आता बॅट्समन राहिले आहेत जे एक वेळ बॉलर म्हणून पाकिस्तानची फेमस होती. आणि कुठल्या पण सिच्युएशनमधून त्यांचे बॉलर त्यांना मॅच जिंकून द्यायचे. भले स्कोर म्हणजे ओडिआयची गोष्ट करतो, स्कोर 200 असेल, 220 असेल, 190 180 असेल तरीसुद्धा ते मॅच जिंकवायची किंवा असे क्लोज तरी होऊन जाईल. पण आता तसे बॉलर नाही. मीन तो फक्त शाहीन आफ्रिदी फक्त एकटाच काय तो बॉलर दिसतो, बाकी कोण आहे बॉलर त्यांच्याकडे तसा. चला असो, त्याने इम्प्रूव्हमेंट करावी बस. आणि इंडियाला ऑल द बेस्ट, लवकरात लवकर ही टेस्ट मॅच जिंकव. आणि मला वाटतं त्याच्यानंतर आपल्या वेस्ट इंडिजबरोबर पण आहे आणि इंडिया क्वालिफाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी. आणि जिंकायला पाहिजे की आपण 2 वेळा तर येऊन हरलो आहे, तर तिसरी वेळा आल्यावर जिंकायला पण पाहिजे. फक्त एक टेस्टमधलाच टायटल इंडियाकडे यायचं राहिलं आहे. बाकी ODI वर्ल्ड कप झाली, T20 वर्ल्ड कप झाली, आता फक्त टेस्ट जिंकायला पाहिजे इंडियाने. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही कॉमेंट्स असतील तर टाका कॉमेंट्स बॉक्समध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.